आदिवासी म्हणजे आदिमवासी. वर्षानुवर्ष जंगल दऱ्याखोऱ्यात नांदताना निसर्गरूपी देवतेच्या सानिध्यात त्याची जोपासना करत जगणारे लोक, अशी मूळ संकल्पना. खऱ्या अर्थाने हे आदिवासी बांधव म्हणजे आपले पूर्वज. पण कालोघात ते मागे पडत गेले. शहरी भागात प्रगती करणारा समाज त्यांच्यापासून नेहमीच दुरावत गेला. म्हणूनच आदिवासींच्या प्रगतीशिवाय राज्याची प्रगती अशक्य आहे. राज्याच्या एकूण लोकसंख्येत त्यांचं योगदान हे 10% इतकं आहे. आपल्या परंपरा, कला, संस्कृती जोपासत हे आदिवासी बांधव आजही आपलं जीवन जगत आहेत. त्यांना कालानुरूप थोडं प्रगत करण्यासाठी शासन स्तरावरून अनेक शासकीय योजना सरकार राबवित असतं. पण त्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. पारंपरिक आदिवासी नृत्य प्रस्तुतीकरणातून स्वागत केलं. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि
जनजातियों का विकास करने के लिए टीएसपी प्लान अंतर्गत 2021-22 से 2023 तक 252 करोड़ की निधि खर्च किया गया है। चंद्रपुर जिले में आदिवासी जनजातियों की विद्यार्थी के लिए 12 सरकारी आश्रम शाला है, 32 अनुदानित सहायता आश्रम स्कूल है, 9 नामांकित इंग्लिश मीडियम स्कूल है, एक एकलव्य निवासी स्कूल है जिनमें कुल मिलाकर 14,500 छात्र है। इसके अलावा 33 सरकारी आदिवासी छात्रावास का 2,700 छात्र लाभ ले रहे हैं। चंद्रपुर जिले में आदिवासी जनजाति के लिए शबरी आवास योजना शुरू है, जिसके अंतर्गत अभी तक 18,000 आवास योजना का लक्ष्यांक प्राप्त हुआ है। चंद्रपुर जिले में वैयक्तिक वन हक अंतर्गत अभी तक कुल 4,194 दावे मंजूर किया गया है, जिसमें 4,132 आदिवासी का दावे है। सामूहिक वन हक अंतर्गत 486 दावे मंजूर किया गया है। प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय अभियान म्हणजे पीएम जनमन अंतर्गत जिले में कोल्लम इस आदिम जनजाति के नागरिकों को विविध योजना और सेवाओं का लाभ देने हेतु 68 शिविर आयोजन किया गया है। जिले के सकल आदिवासियों को आर्थिक तथा सामाजिक उन्नति हेतु जिले प्रशासन निरंतर काम कर रहा है। यानंतर श्यामप्रसाद मुखर्जी योजना, विविध शेतकऱ्यांना सूर कुंपण योजना, CFR तसेच IFR अंतर्गत जनसामान्यांना पट्टे वाटप, तर अनेक आदिवासी बचत गट आणि विद्यार्थ्यांना विविध योजनांच्या लाभाची प्रमाणपत्रे माननीय राज्यपाल महोदय आणि मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली। राज्य सरकार हे आदिवासींच्या विकासासाठी कटिबद्ध असून आज नव्या युगात जगाबरोबर त्यांनाही स्पर्धा करता यावी यासाठी सर्व प्रयत्न राज्य शासन करत असल्याची ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या मनोगतातून दिली। मी सर्वप्रथम या शेवटच्या महाराष्ट्राच्या तालुक्यात माननीय राज्यपाल श्री CP राधाकृष्णन यांचं स्वागत करतो। आज मी घोषित करतोय की या मतदारसंघातील आदिवासी गावांची जशी पेसामध्ये निवड झाली तशी आदिवासी गावांना डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनमन योजनेमध्ये आजपासून आपण सुरुवात करतोय आणि प्रातिनिधिक स्वरूपात या गावांना आज आपण 25 लाख रुपयाचा चेक देऊन दरवर्षी या गावांना 25 लाख रुपये देण्याचा निर्णयही आपण करतोय। यासोबत बंधू भगिनींनो, या ठिकाणी आदिवासी कुटुंबांची मागणी होती की आमच्या गावामध्ये झटका मशीन देताना आमच्या गावातल्या वनसेवा समितीने अधिकार द्यावा आणि त्याही दृष्टीने GR काढत आता वनसेवा समिती असेल, जॉइंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटी असेल, आदिवासी कमिटींच्या माध्यमातून त्या गावामध्ये असणाऱ्या आमच्या शेतकरी बंधू भगिनींना आता झटका मशीनचे 15,000 रुपये त्यांच्या खात्यात टाकण्याचा निर्णय केलाय। मी रामगावकरजींना सांगितलं की कधी कधी आदिवासी बंधू त्यांना माहितीच्या अभावी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, पण मी या माध्यमातून रामगावकर असतील, श्वेता बोड्डू असतील यांना सांगितलं की गावागावामध्ये आदिवासी गावांमध्ये वन क्षेत्रामध्ये इतर जाती ओबीसी असणाऱ्या गावांमध्ये तुम्ही जाहीर कार्यक्रम करा आणि जेवढे अर्ज झटका कुंपणासाठी घेता येईल तेवढे अर्ज घेऊन त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर या पोंभुर्णा तालुक्यामध्ये जो कोणी झटका मशीन मागेल त्याला झटका मशीन देण्याचा निर्णयही आज मी घोषित करतोय आणि पोंभुर्णा तालुक्यातल्या 90% नव्हे तर साधारणतः 99% गावं ही झटका मशीन साठी आपण घेतोय। आपलं ITI, या ITI ला मी घोषित करतोय, काल मी कॅबिनेट मध्ये विषय मांडला होता आणि राणी दुर्गावतीचं नाव हे आपण एका ITI ला दिलं, पण मी आज घोषित करतोय की आदिवासी संमेलनाच्या माध्यमातून
या पोंभुर्ण्याच्या ITI ला भगवान वीर बिरसा मुंडाचं नाव देण्याची मी घोषणा करतोय. आणि यापुढे हे ITI भगवान वीर बिरसा मुंडा यांच्या नावाने या ठिकाणी शिकणारा प्रत्येक ITI चा विद्यार्थी जेव्हा प्रमाणपत्र स्किलचं घेईल, जेव्हा TC काढेल, तेव्हा या पोंभुर्ण्याच्या ITI मध्ये शिकणारे विद्यार्थी हे भगवान वीर बिरसा मुंडा यांना नमन करत त्यांची ऊर्जा, त्यांची शक्ती घेऊन समाजाची सेवा करेल हा विश्वासही मी व्यक्त करतो. मी तर एक भाग्यशाली आहे की नामवंत शाळेचा निर्णय असेल, गोंडवाना विद्यापीठ निर्माण करण्याचा विषय असेल, मिशन शौर्य असेल, तेंदुपत्त्याचा बोनस 20 कोटीवरून 72 कोटी देण्याचा निर्णय असेल, पोंभुर्ण्यामध्ये आदिवासी हॉस्टेल निर्माण करण्याचा विषय असेल, की शहरामध्ये शबरी घरकुल देण्याचा विषय असेल, याच पोंभुर्ण्यामध्ये वीर बाबुराव शेडमाकेंचं सभागृह असेल, वीर बाबुराव शेडमाकेंच्या नावाचं पोस्ट तिकीट काढण्याचा विषय असेल, या ठिकाणी खावटी कर्ज माफ करण्याचा विषय असेल, की 4 दिवसापूर्वी पुन्हा एकदा शंखनाद करत आदिवासी बांधवांची 12,500 पद भरण्याचा निर्णय असेल, की चंद्रपूरमध्ये एअर कंडिशन इंडोर स्टेडियम वीर बाबुराव शेडमाकेचं निर्माण करण्याचा प्रयत्न असेल, 3,000 आदिवासी गावांना 5% आदिवासी विभागाचा निधी थेट देण्याचा निर्णय असेल, की 11 जानेवारीला शबरी घरकुल शहरात देण्याचा निर्णय असेल, माडिया समाजाला घरकुल देण्याचा निर्णय असेल, किंवा मोफत धान्य देण्याचा निर्णय असेल. या निर्णयामध्ये आदिवासी समूहाचा एक सेवक म्हणून मदत करण्याचं सौभाग्य बंधू भगिनींनो मला लाभलं. मी संकल्प या आदिवासी संमेलनातून करतोय की तुमची सेवा करण्यासाठी पूर्ण शक्तीने जय सेवा म्हणत मी आदिवासी बंधू भगिनी व पोंभुर्ण्यातील सर्व समाजाची सेवा करण्याचा संकल्प घेऊन मी काम करतोय. आदिवासी हे आपले खऱ्या अर्थाने पूर्वज आहेत. त्यांनीच आपल्याला पुढे केलंय. म्हणूनच त्यांच्या प्रगतीसाठी आपण प्रत्येकानं प्रयत्न करणं गरजेचं आहे, असे भावुद्गार राज्याचे नवनियुक्त राज्यपाल महामहिम CP राधाकृष्णन यांनी बोलताना व्यक्त केले. आदिवासी भाइयों बहनों सबको नमस्कार. आदिवासी भाइयों और बहनों सभी को नमस्कार. The district administrations are organizing the tribal mela, and this tribal mela provides an excellent platform to educate and inform our tribal brothers and sisters about the diverse opportunities available to them so that they can use it. आदिवासी कल्याणाच्या केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना अस्तित्वात असल्या तरी त्याबद्दलची जनजागृती मर्यादितच आहे. त्यामुळेच आज आदिवासी मेळावा आयोजित केल्याबद्दल मला जिल्हा प्रशासनाचे कौतुक वाटते. While preserving the tribal culture, language and art, that is very important, and we will do everything to preserve it. आदिवासी संस्कृती, परंपरा, रीतिरिवाज याची संरक्षण करण्याची अत्यंत गरज आहे आणि हे संरक्षित करण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि तुम्हाला आज मी वचन देतो. Any development will not be called as development unless it is a inclusive development for everyone. विकास फक्त एका व्यक्तीला समाविष्ट करून चालत नाही, सर्व वर्गातील लोकांना समाविष्ट करण्याची गरज आहे. I firmly believe the social economic empowerment is essential for the true progress of our tribal community. माझ्या मते सामाजिक उन्नतीसाठी, आर्थिक प्रगतीसाठी सरकारने कटिबद्ध असलं पाहिजे आणि सर्वांसाठी कार्य केले पाहिजे. With this in mind and under the guidelines of our Prime Minister Narendra Modi ji, we decided to have a tribal university in Maharashtra soon. मी खूप सारे जे ट्रायबल युनिव्हर्सिटीज आहे त्या विद्यापीठांना मी स्वतः भेट देणार आहोत.
This university is going to be one of the most outstanding university with the model of AIMS for medical college and an engineering and technology institution modeled on IIT lines and a management school similar to our IIM. This is the idea that we will create the most sophisticated tribal university in Maharashtra for our tribal community. मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे सर्व गोष्टी विचारात घेऊन मी राज्यात आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी काम करत आहे. या विद्यापीठात एम्स प्रमाणे वैद्यकीय महाविद्यालय, IIT सारखे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय आणि IIM अहमदाबाद सारखी व्यवस्थापन शाळा असेल. हे विद्यापीठ आदिवासी विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देईल. या विद्यापीठात 80% जागा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राखीव राहील, तर 20% जागा बिगर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असतील. Tomorrow I am going to visit Gondwana University in Gadchiroli. I envisage this university becoming a beacon of transformation for the tribal community, providing excellent education, modern skills that are relevant to today's world. उद्या मी आपल्या गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी स्थापित झालेल्या गोंडवाना विद्यापीठ, ज्याचे शिल्पकार या मंचावर उपस्थित आहे श्री माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवारजी, त्या विद्यापीठाला मी भेट देणार आहे आणि तिथे जाऊन पूर्णपणे तपासणार आहे की या विद्यापीठाच्या माध्यमातून आपल्या आदिवासी बांधवाचा शैक्षणिक विकास आणि सर्वांगीण गुणांचा विकास कसा होत आहे. Through Narendra Modi ji, I will get at least 4 more Eklavya schools for our tribal brothers and sisters. मी पर्सनली जाऊन आमचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींना भेटून 4 एकलव्य नवीन शाळा ओपन करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. One will be for our Chandrapur district, that is, I am sure about it. मित्रांनो, आनंदाची बाब आहे की या 4 एकलव्य शाळांपैकी एक शाळा चंद्रपूर जिल्ह्याला सुद्धा मिळणार आहे. On this note, I thank our guardian minister, Sri Sudhir ji, for inviting me to this wonderful event, and I am able to participate in front of you to share my views, and I thank the district administration for organizing this Mela in the most successful way. I am really glad to see you in large number, and I am able to share some of the views with you, and I will be with you, and I will be for you. That is my assurance on this day. Bahut bahut dhanyawad. Jai Hind, Jai Bharat, Jai Maharashtra. चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी आभार प्रदर्शन दिली. महामहिम राज्यपाल महाराष्ट्र राज्य श्री CP राधाकृष्णन महोदय, आज हमारे चंद्रपुर में भव्य आदिवासी मेला कार्यक्रम में उद्घाटक के रूप में आपका आगमन हुआ. आपने समय दिया. मैं चंद्रपुर के जिला प्रशासन के ओर से और आदिवासी लोगों की ओर से आपका स्वागत करता हूँ. आपका कृतज्ञतापूर्वक हृदय से धन्यवाद देता हूँ. आपकी पहल से राज्य में शिक्षा, स्वास्थ्य और आदिवासी एवं जनजाति के विकास के साथ आगे बढ़ रहा है. आपके प्रयासों से राज्य के नागरिकों का जीवन स्तर सुधरा है और उन्हें बेहतर अवसर मिल रहा है. मैं आपको महाराष्ट्र राज्य की सेवा करने के लिए आपके समर्पण और निष्ठा के लिए धन्यवाद देता हूँ. महाराष्ट्र राज्य के कैबिनेट मंत्री वने, सांस्कृतिक कार्य एवं मत्स्य व्यवसाय तथा जिला के पालक मंत्री आमचे लाडके मान्य आमदार श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार सर, आज के भव्य आदिवासी मेलावा कार्यक्रम के अध्यक्ष के रूप में आप उपस्थित हुए. मैं आपका जिला प्रशासन की ओर से कृतज्ञतापूर्वक स्वागत करता हूँ, धन्यवाद देता हूँ. आपके कुशल नेतृत्व एवं दूरदर्शिता में चंद्रपुर जिला का चेहरा बदल गया है, जिसमें सैनिक स्कूल, बोटानिकल गार्डन, क्रीड़ा संकुल, फ्लाइंग क्लब, कैंसर हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, बस स्टैंड, वन एकेडमी आदि के रूप में बदलाव दिख रहा है. अब चंद्रपुर जिला देश में विकास की ओर अग्रसर हो रहा है. मैं आपके प्रति धन्यवाद व्यक्त करता हूँ. आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीतांनी कार्यक्रमाची सांगता झाली.
एकूणच अशा आयोजनातून आदिवासींना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून आयोजित या भव्य मेळावा आणि लाभ वितरण कार्यक्रमातून खऱ्या अर्थाने चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासींची प्रगती होण्यास निश्चितच मोठी मदत होईल यात कोणतीही शंका नाही.